क्या है कि हर एक आदमी पेट भरने के लिए आया इधर, हर एक आदमी अपन पेट भरने के लिए आया, बराबर। लेकिन ये मुंबई जो है, ये महाराष्ट्र में हम लोग की पीढ़ी यहाँ से यहाँ पे है। आप लोग बाद में आ गए, कोई किसी को कभी बोला आप लोग क्यों आए, क्या क्या? उल्टा गुजराती मारवाड़ी लोग की कंपनी है, मराठी लोग उसमें नौकरी करते हैं। बात क्या है कि आप आओ, बड़े बनो, सब करो, लेकिन आप बोलोगे कि मराठी लोग क्या खाने का, मच्छी नहीं खाने का, मटन नहीं खाने का। एक मिनट मेरी बात सुनो। तो जो शाह कोण आहे, मला सांगा, मराठी आदमी घंटा आहे तो कसा बोलतो? तो कसा उडून बोलत होता? त्याला काय नाही बोलले, हळू बोला. थांबवा. तुमचा जो कोण शाह आहे ना, शाह, त्याला तुमच्या भाषेत समजावा, गुजरातीत समजावा, मारवाडीत समजावा, त्याला कुठली भाषा आहे ती समजावा. आणि दुसरी गोष्ट, परत जर मराठी माणसाच्या नादाला लागलात, जर मराठी माणूस चुकतोय ना, तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा. पण 2-4 जण मराठी जर या बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे मिळून दादागिरी करत असाल, सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, ताकद दाखवाल. थांब एक मिनिट. पण 4 जण येत नाही तर 4 जण, तुम्ही जास्त 100 जण असाल, पण त्या 4 जणांसाठी ना इथं 4000 येतील. तेव्हा तोडून द्यायचं आणि तयारी ठेवायची. शॉर्टकट मध्ये सांगतोय, जगदूशा नगर मध्ये पण असाच अतिरेक चालला होता. मराठी माणसांनी जेवण नॉनव्हेज नाही बनवायचं, लोक हॉटेलमधनं गपचूप पार्सल आणून चोरासारखे खायचे. नाही मैं उधर की बात कर रहा हूँ. उसने एक जो वर्ड यूज किया ना, तुम मराठी लोग गंदे लोग है, तो गंदे है ना, तो महाराष्ट्र भी गंदा हो गया. तो इधर काय के लिए आए हो, काय के लिए आए इधर? उसको समझाओ, नहीं तो इतने जन को लेके आएगा ना, उतर भी नहीं पाएगा और बाहर भी नहीं जा पाएगा. देखो, अपने को अच्छी तरह से रहने का, मिलके रहने का है, मिलके ही रह रहा है सर सोसाइटी में, ठीक है? मराठी लोकांवर अन्याय होत नाही बोलतोय. मराठी लोकांनी लेटर दाखवा, लेटर दाखवा. हे काय, हे थांबे. एक मिनिट, हे कशाला दिलेलं, हे कशाला दिलेलं ते सांग मला. हे कशाला दिलेलं? तू बोलतोय ना मराठी. जर फंक्शन होतं, तुझ्या सोसायटीत फंक्शन होतं, तर अख्खी बेसिंग उतरते ना सोसायटीचं फंक्शन. मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं, हा का प्रकार? आणि तू काय बोलतोय, भेदभाव होत नाही ते. तू ऐकलं, तू काय बोलतो म्हणून तू त्यांच्या पाठी लाचार बनवून फिरतो. पण सगळेच मराठी तुझ्यासारखे नाहीयेत. काही मराठी येत ना, ते आवाज उचलणार आहेत, त्यातले ते समजलं का? शहाणपणा करतो. रात्री सूट दिली तर काय शहाणा झाला का? त्याने काय होला का नाही बोलला? व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू आहे ना, याला विचारा. जो पोल घेतलाय त्या मराठी कुटुंबाच्या विरोधात, याला विचारा तिथे काय विरोध केला. सोसायटीत जर फंक्शन होतं. मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आलाय. घाटकोपर पूर्वेला एका सोसायटीमध्ये गुजराती व्यक्तीकडून मराठी कुटुंबाचा अपमान झाल्याचा प्रकार घडल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. मराठी कुटुंबाच्या मांसाहार करण्यावरून गुजराती व्यक्तीनं मराठी कुटुंबाला त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तुम मराठी लोग गंदा है, मच्छी मटन खाता है, अशा शब्दात गुजराती व्यक्ती मराठी कुटुंबाला टोमणे मारत होता, अशी तक्रार समोर आली आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि सोसायटीच्या सदस्यांना याबाबत जाब विचारला. मनसेने आपल्या स्टाईलनं सोसायटीच्या अमराठी सदस्यांना घडलेल्या घटनेचा जाब विचारला आणि मराठी माणसाचा अशा पद्धतीने अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही दिला. समोर आलेल्या माहितीनुसार या सोसायटीमध्ये फक्त 4 मराठी कुटुंब राहतात. इतर सर्व गुजराती कुटुंब या ठिकाणी राहतात. त्यामुळे गुजराती व्यक्तींकडून मराठी नागरिकांना त्रास दिला जात असल्याची तक्रार मराठी कुटुंबाने मनसेकडे केली होती. घाटकोपरमधील मनसेचे पदाधिकारी राज पार्टे यांनी सोसायटीमध्ये धाव घेत सोसायटीच्या अमराठी सदस्यांना जाब विचारला आणि इशारा दिला.
सोसायटीमध्ये जरी 4 मराठी कुटुंब राहत असली तरी या ठिकाणी जर का मराठीचा मुद्दा आला तर 4,000 मराठी लोक इथे उभे राहतील आणि धडा शिकवतील, असंही राज पार्टे म्हणाले.